माझं नाव श्री रमेश कोळी, राहणारा मुंबईमध्ये आणि शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मी माजी शाखा प्रमुख आणि सहसंघटक म्हणून आता कार्यरत आहे। गाणगापूर देवल गाणगापूर येथे उपोषण चालू आहे। तिथे गाणगापुरामध्ये स्वच्छता नाही, लोकांना त्रास होत आहे, तेथील जनतेला त्रास होत आहे, महाराष्ट्रातील जनतेला त्रास होत आहे। तिथे शिवकुमार नाटेकर साहेब याने आपल्या आंदोलनासाठी तिथे मोठं कार्य करत आहे आणि गाणगापूर येथे स्वच्छता नसल्यामुळे तिथे संगम येथे पाणी स्वच्छता नाही, साफसफाई नाही, तिथे पार्किंग नाही, तिथे शौचालय नाही, तिथे पिण्याच्या पाणीचा प्रसंग खूप खराब आहे, तिथे पाणीचा प्रॉब्लेम खूप होत आहे। तेथील जनतेला, महाराष्ट्राची जनतेला व आंध्राच्या जनतेला, पुरा भारत देशातील लोक तिथे श्री क्षेत्र गाणगापूर येथे येत असतात। पण तेथील सरकार, कर्नाटक सरकार व मोदी सरकार इथे आपल्या सरकारने मिळून मंदिरासाठी फंड आला होता 83 करोड रुपये, अजून सुद्धा त्या फंडाचं काही काम चालू झालेलं नाही। तिथे कृपया करून आपले काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण की मल्लिकार्जुन खरगे साहेब तिथे कलबुर्गी जिल्ह्यातली आहे। तिथे माजी खासदार यादव साहेब, MY पाटील साहेब, गुत्तेदार साहेब असे मोठमोठे आमदार लोक आहेत। त्यांनी सर्वांनी मिळून इथे श्री क्षेत्र गाणगापूर येथे सर्वांनी कार्य करून आपल्या इथे गाणगापुराला चांगल्या प्रकारे एक आपलं काशी रामेश्वरांसारखं मंदिर झालं पाहिजे, महाकालसारखं मंदिर झालं पाहिजे। तिथे राहण्यासाठी लोकांना येणारा खूप त्रास होत आहे, तेथील जनतेला त्रास होत आहे, पण तिथे काही लोक लक्ष देत नाही आणि लक्ष न दिल्यामुळे तिकडची सरकार सुद्धा काही लक्ष दिलं जात नाही। आणि लोकांना एकच माझी सांगायचं आहे की तिकडच्या आमदार खासदार लोकांनी मदत करावी आणि शिवकुमार नाटेकर साहेबांना सहकार्य द्यावं। शिवकुमार नाटेकर साहेब आता गेल्या 17 एप्रिल 2025 पासून आत्तापर्यंत तिथे उपोषणाला बसलेले आहे आणि तिथे आमदार खासदार येऊन जातात, त्यांना आश्वासन देऊन जातात की आम्ही करू। पण माझी एकच इच्छा आहे कर्नाटक सरकारला की तुम्ही लवकरात लवकर आमचा श्री क्षेत्र गाणगापूर हे स्वच्छता व सुंदर झालं पाहिजे व त्याला महाकालच्या इथं मंदिर झालं आहे तशाप्रमाणे इथे गाणगापूर इथे झालंच पाहिजे, कारण की तेथील जनतेने सर्वांनी आवाज उठवलेला आहे। म्हणून सर्व हिंदू, मुस्लिम, सर्व धर्माचे, ब्राह्मण सर्व लोक एकत्र होऊन गाणगापूर येथे जे आंदोलन घेतले आहे त्या आंदोलनाला सर्वांनी एकजुटीने उभे राहिलेले आहे। तरी आई जगदंबेची प्रार्थना करून मी कर्नाटक सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहे, मोदी सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की हिंदू राष्ट्र असून हिंदू राष्ट्र करण्याचा प्रयत्न करत आहे, तरी सुद्धा गाणगापूर हे का होत नाही। गाणगापूर हे गेल्या कित्येक वर्षापासून श्री क्षेत्र दत्तात्रय महाराजांचं मोठं स्थान आहे, जागृत स्थान आहे। तिथे गाणगापुरामध्ये आजपर्यंत तुम्ही बघितलं असाल, कधी गाणगापूरला गेले असेल आमदार खासदार यांनी सुद्धा बघितलं की गाणगापुरात काय तिथल्या जवळ महाराष्ट्रामध्ये अक्कलकोट या गावामध्ये स्वच्छता आणि तिथे दर्शन व्यवस्थितपणे होत आहे, तसं कर्नाटक सरकारमध्ये का होत नाही। हे मुद्दा तुम्ही पहिला पण 2023 मध्ये उचलला होता न्यूजच्या माध्यमातून। हो, अजूनपर्यंत ते फंड आलाय, मग काय होत नाही? तुमच्या ते धर्मदास आला आहे तिथे खबरे आज तक ने आम्ही खबरे आज मी या चॅनलने आम्हाला सहकार्य केलं होतं। त्यावेळी गाणगापूर इथे हे चॅनल स्वतः आले होते, तेव्हा त्यांनी बघितलं स्वच्छता नाही आणि तिथे शौचालय नाही, हे सर्व बघून त्या चॅनलनी पूर्ण जागृत केली गाणगापुरामध्ये। त्याच्यानंतर बाकीचे चॅनल कर्नाटक चॅनलनी आले व बघितलं, पण तरीसुद्धा काही झालं नाही। आता 23 ते 85 करोड रुपये आले, पण तरीसुद्धा काही झालेलं नाही आहे। तर या चॅनलच्या माध्यमातून मी खरं सर्वांना सांगू इच्छितो की ह्या चॅनलनी एवढं सुंदर दाखवलं आहे, तरीसुद्धा कर्नाटक सरकार का जागृत होत नाही हेच कल्पना नाही। त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही BJP सरकार असताना सुद्धा हे दाखवण्याचा प्रयत्न केलं। त्याच्यानंतर आज उपोषणाला साहेब उभे आहेत आणि साहेबांनी खूप मोठं कार्य केलं आहे, त्याबद्दल सर्वांनी एकजुटीने होऊन आपल्या गाणगापुराला सहकार्य करण्यात यावं व मंदिरासाठी मदत करण्यात यावं। आपल्या महाराष्ट्र सरकारचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रींनी यांनी गाणगापूर येथे
कर्नाटक सरकारला कळवावं व तेथील मंदिराचं चांगल्या प्रकारे जीर्णोद्धार झालं पाहिजे आणि तेथील राहण्याची सोय नाही, स्वच्छता नाही. धर्मशाळेचा सुद्धा या चॅनेलनी आवाज उचलला होता, अजूनपर्यंत त्या धर्मशाळेला काही झालेलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की सरकार लक्ष देत नाही. आज कृपयाकडे आलेली आता काँग्रेस सरकार आहे, मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी मुख्यमंत्रीला सांगून या गाणगापुरामध्ये जे फंड आलेलं आहे त्यांची रिलीज करावं, रिलीज करून तिथे जनतेला दाखवावं की आम्ही गाणगापुरात चांगल्या प्रकारे काम करू, स्वच्छता पाणी आणू. हे माझं एक कर्नाटक सरकारला व मोदी सरकारला बोलत आहे. तर कृपया करून लवकरात लवकर हे कार्य झालं पाहिजे व आमच्या जे केलं पाहिजे, सर्व जनतेने केलं पाहिजे. नाटेकर साहेबांनी उपोषण घेतलं आहे ते आज खरंच एक गर्वाची गोष्ट आहे. नाटेकर साहेबांनी एवढं सुंदर काम केलं त्याबद्दल त्यांना हॅट्स ऑफ करण्यासारखं आहे आणि गाणगापूरची जनता जागृत झाली त्याबद्दल खरंच अभिमानाची गोष्ट आहे.